मंदिर जे आपलं जे आहे 1200 शतकातील मंदिर आहे। त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजाला पावणारी आणि हाकेला धावणारी यमाई माता महादेव आणि यमाई पार्वती मातेचा त्या ठिकाणी इतर विवाह त्या ठिकाणी संपन्न होतो। त्या पायामध्ये नवग्रहाचं पॅन्डल आहे आणि देवी रेड्यावरती स्वार आहे आणि भक्ष्य अष्टविनायक ज्यांनी स्थापन केले ते मोरया गोसावी आपले यमाई देवीचे नवसाचे आहे। देवी प्रकट झाली ते आता कवच ठेवलेलं आहे, त्याच्या आतमध्ये काला पाषाण आहे। ते पाणी कंटिन्यू राहतं, उन्हाळा हिवाळा पावसाळा हे पाणी कधी आटत नाही। मूर्ती जी आहे ते खाली शिवलिंग आहे, त्या ठिकाणी ह्या पाण्याने देवी जी आहे रामाने ओळखलं आणि त्या ठिकाणी ए माई म्हणून अशी हाक मारली, म्हणून यमाई नाव प्रसिद्ध झालं। स्वयंभूदेवी इथं प्रकट कशी आली, ज्यावेळेस मध्ये आहे त्या पाण्याने खरूज नाईटे महारोग अंगरोग या पाण्याने बरे होतात। नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज शिवरी या ठिकाणी यमाई देवीच्या आपण दर्शनासाठी आलेलो आहेत। या यमाई देवीची काय आख्यायिका आहे, काय या ठिकाणी यमाई देवीचं देवस्थान ट्रस्टचं नियोजन असतं 9 दिवस नवरात्री उत्सवानिमित्त या ठिकाणी कोणते कार्यक्रम असतात, या ठिकाणील पुजारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार। नमस्कार, या ठिकाणी यमाई देवी बद्दल आणि या ठिकाणचे काय आख्यायिका आहे ते सांगा। नमस्कार, मी योगेश शास्त्री पोरे, यमाई देवीचा मुख्य पुजारी। यमाई देवी ही पार्वतीचा अवतार आहे। ज्यावेळेस प्रभू रामचंद्र यांची पत्नी सीतामाई हरण केलेली होती रावणाने, त्यावेळेस प्रभू रामचंद्र भरपूर दुःखी झाले होते। प्रत्येक झाडाला आलिंगन मारायचे आणि सीतामाई सीतामाई म्हणून असे हाक मारायचे। त्यावेळेस आकाशामध्ये महादेव आणि पार्वती माता आकाश भ्रमण करीत असता अशा वेळेस त्यांना प्रभू रामचंद्रांचं दुःख हे सहन झालं नाही, म्हणून त्यांनी काय केलं, सीतेचं रूप घेतलं पार्वती मातेने आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर येऊन उभे राहिले। आणि त्याच वेळेस त्या प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी ओळखलं की ही पार्वती माता आहे, हे सीतामाई नाही, हे रामाने ओळखलं आणि त्या ठिकाणी ए माई म्हणून अशी हाक मारली, म्हणून यमाई नाव प्रसिद्ध झालं। हे मंदिर जे आहे ते पुणे जिल्ह्यातील यमाई शिवरी या गावामध्ये आहे। या इथून 8 किलोमीटर जेजुरीचा खंडोबा राया आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू सोपन काका महाराज या दोन्हींच्या मधोमध असे वसलेले हे यमाई शिवरी गाव। या शिवरी गाव म्हणजे हे 3 गावाच्या वेशीवरती गाव असलेलं आहे। या ठिकाणी वाळून शिवरी आणि खळद या तिन्हींच्या वेशीवरती हे मंदिर आहे। देवीचा वार हा मंगळवार आणि शुक्रवार देवीचा वार आहे। हे जे स्वयंभू मूर्ती जी आहे हे खाली शिवलिंग आहे, त्या ठिकाणी ह्या पाण्याने देवी जी आहे ही पाण्यामध्ये आहे। त्या पाण्याने खरूज नाईटे महारोग अंगरोग या पाण्याने बरे होतात। त्या ठिकाणी देवीला कौल लावला जातो। मंगळवार आणि शुक्रवार देवीचा वार असल्यामुळे त्या ठिकाणी देवीला कौल लावला जातो। आता हे स्वयंभू देवी इथं प्रकट कशी आली, ज्यावेळेस ह्या शिवरी गावामध्ये एक शेतकरी होता, त्याची जी गाय आहे ही कपिला गाय, त्याला गाय रोजची 20-25 लिटर दूध द्यायची, पण काही कारणास्तव जी गाय आहे ही दूध द्यायचीच कमी झाली। म्हणून शेतकऱ्यांनी भरपूर दवाखाने केले, वैद्य केले, पण गाय त्या ठिकाणी दूध देईना। म्हणून शेतकऱ्यांनी गायीचा पाठलाग केला आणि त्या गायीवर त्यांनी लक्ष ठेवलं। त्यावेळेस इथं वारुळ होतं, या ठिकाणी वारुळावरती गाय आली कपिला गाय की इथं दूध द्यायची, पण घरी गेल्यानंतर शेतकऱ्याला दूध द्यायचे नाही। म्हणून शेतकऱ्याने काय केलं, हे वारुळच आपण काढून टाकलं तर हे गाय आपल्याला दूध देईन, त्या हेतूने त्यांनी काय केलं, इथं त्या ठिकाणी नांगर घेऊन आला आणि ते वारुळ काढताच इथं देवी प्रकट झाली। ते आता कवच ठेवलेलं आहे, त्याच्या आतमध्ये काला पाषाण आहे। ते पाणी कंटिन्यू राहतं, उन्हाळा हिवाळा पावसाळा हे पाणी कधी आटत नाही। त्या पाण्याने खरूज नाईटे महारोग अंगरोग बरे होतात। ज्यांना जेजुरीचा खंडोबा आहे ते लोक या यमाईला येतात, कारण की महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी जेजुरीचा खंडोबा ज्यांना कुलदेवत आहे त्यांना ही यमाई देवी कुलदेवी म्हणून सांगितलेली आहे। नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी यमाई माता अशी ही यमाई माता आहे। या गावामध्ये 3 मंदिर आहेत, यमाई वाघाई तुकाई। यमाई वाघाई तुकाईचा असा एकत्र जयघोष होतो आणि यमाई वाघाई तुकाईचा उदे उदे असं त्या ठिकाणी म्हणलं जातं। हे जे आता हे नवरात्र शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे, हे नवरात्रामध्ये हे देवीला 9 वाहनावरती त्या ठिकाणी सजवली जाते देवी। हे देवीच्या पाठीमागे जे आहे हे स्वयंभू आहे, काला पाषाण आहे। आतमध्ये देवीला 8 हात आहेत, अष्टभुजा मूर्ती आहे, शंखचक्र गदा हस्ते मूर्ती। देवीच्या डोक्यावरती जसं शिवलिंग आहे तसंच आतमध्ये सुद्धा देवीच्या डोक्यावरती शिवलिंग आहे। देवीच्या पायामध्ये नवग्रहाचं पॅन्डल आहे आणि त्या ठिकाणी देवी रेड्यावरती स्वार आहे आणि भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी सदा सर्वदा उभी आहे। अशी ही यमाई माता
ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराज वारीला जायचे त्यावेळेस या वारीला त्या ठिकाणी देवीचं दर्शन घ्यायचे, इथं आल्यानंतर दुपारचा नैवेद्य करून मग पुढं मार्गस्थ व्हायचे. मंदिर जे आपलं जे आहे 1200 शतकातील मंदिर आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी आता 700 वर्ष पूर्ण होऊन गेले, पण स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज इथे येतात आणि अजून सुद्धा त्यांच्या पादुकाच्या वेळेस पंढरीच्या वारीला जातात. त्यावेळेस ह्या ठिकाणी देवीला भेटवतात आणि मग पुढे मार्गस्थ होतात. त्या ठिकाणी मोरगाव आपण जे म्हणतो अष्टविनायक ज्यांनी स्थापन केले ते मोरया गोसावी आपले यमाई देवीचे नवसाचे आहेत. त्या ठिकाणी ते सुद्धा भाद्रपद त्यांचा जो उत्सव असतो भाद्रपद आणि मागे महिन्यात ते सुद्धा त्या ठिकाणी देवीला भेटायला येतात. देवीचा वार मंगळवार शुक्रवार देवीची यात्रा, चैत्र महिन्यामध्ये काळाष्टमीला देवीची यात्रा असते. त्या ठिकाणी महादेव आणि यमाई पार्वती मातेचा त्या ठिकाणी इथं विवाह त्या ठिकाणी संपन्न होतो. 2 दिवस यात्रा असते. त्या ठिकाणी बघण्यासारखी यात्रा असते. नवरात्रामध्ये 9 दिवस त्या ठिकाणी उपवास इथं असतो. सगळ्या लोकांना खिचडीचा महाप्रसाद त्या ठिकाणी वाटप केला जातो. आणि स्वराज्याची लढत जी आहे इथनच एक 5-6 किलोमीटर वाळूंज जे गाव आहे बेलसर गाव, त्या ठिकाणी स्वराज्याची पहिली लढत झाली. अशी ही यमाई माता नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी यमाई माता आहे. जी तुमची मनातील जी इच्छा जी आहे तुम्ही बोलला त्या ठिकाणी ते आई साहेब ते करून घेतात. कारण की ज्यावेळेस मंदिर बांधायला काढलं त्यावेळेस आपल्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता, पण ज्यावेळेस मंदिर बांधायला काढलं त्यावेळेस भक्तजनांनी सगळ्यांनी देणगी स्वरूपात देऊन त्या ठिकाणी हे आज 2-3 कोटीचं जे मंदिर आहे हे त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. आणि यापुढे भक्तनिवास देवीचं चालू होत आहे आणि त्या ठिकाणी कळसाचं सुद्धा मंदिराचं त्या ठिकाणी काम चालू होणार आहे. तरी सर्व भाविकांनी त्या ठिकाणी यमाई देवीला भेट देऊन हे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी देवीला भेट देऊन त्या ठिकाणी तुमचं जे काय नवस आहे तो या ठिकाणी बोलू शकता. राम you.